छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव। मला ना माझ्या दुःखाचं दुकान मांडून बसायला नाही आवडत लोकांसमोर, म्हणून इतके दिवस मी तुला अवॉइड करत होते। मला वाटतं तुम्ही हा तुमचा बेत रद्द करावा। सुधा, अहो कशाला मग उगीच विषयाची परीक्षा बघायची? त्याच्या मनाचा फार विचार करतोयस, त्याच्या मनाचा आपण विचार करत आलो ना आजवर, म्हणून ही स्थिती आहे। जाऊ नको। व्हॉट? आय मीन कोडायला जाऊ नको, दुसरीकडे जा कुठेतरी। नीट जा, नीट या, निघा। येतो आज। शुभ्रा, या सुखावर हक्क आहे तुझा, ते मिळव। कदाचित तुला भविष्यातल्या ज्या संकटांची भीती वाटते त्यांची टापच होणार नाही तुझ्या दारी फिरकण्याची। हो आजोबा। शुभास्ते पंथाना संतु। हॅलो हॅलो आई, सुलेखा बोलते। हां सुलेखा, बोल ग, काय म्हणतेस? मी एकदम मजेत, तुम्ही कशा आहात? चाललंय। आई, आधी आहे का तिथे कुठे? अहो मी त्याला मगाचपासून फोन ट्राय करते, लागतच नाहीये। अगं नाही, आदी आणि शुभ्रा बाहेर गेलेत ना फिरायला। फिरायला? सकाळी सकाळी? हा अगं बाहेर म्हणजे बाहेर गावी गेलेत, कोडाई कॅनलला। कोडाई कॅनलला? अरे वा, म्हणजे शेवटी आधी त्याच्या बायकोला घेऊन हनीमूनला गेला तर। तुझं काही काम होतं का? नाही हो, सहजच फोन केला होता। आई, आधी कुठे गेलाय कोडाई कॅनलला? नाही म्हणजे काय आहे, मला आधीने आधी सांगितलं असतं ना तर माझ्या मैत्रिणीचं रिसॉर्ट आहे तिकडे, म्हणजे त्यांची सगळी चांगली व्यवस्था झाली असती दोघांची। अगं बाई, हो का? पण त्यांनी अगं काय ते इंटरनेटवरनं बुकिंग केलं वाटतं। हो, अच्छा अच्छा। नाही काय ना आई, हे हॉटेलवाले ना आवाच्या सव्वा रेट लावता तो, आणि त्यात हनीमून कपल म्हटलं ना की मग काय, आय होप आधीला चांगलंच हॉटेल मिळालं असेल। अगं हो हो, हे खूप छान मोठं रिसॉर्ट आहे, निलगिरी नावाचं। हॉटेल निलगिरी का? अच्छा, बरं मग ठीक आहे आई। तुम्ही कशा आहात? आणि बाबा? हो, आम्ही सगळे बरे आहोत। कधी आलीस या बाजूला तर ये एकदा घरी। हो शुअर शुअर, नक्की नक्की येईन। हा आई। अच्छा अच्छा, ठीक आहे। पूनम, पूनम मला इथून घेऊन जा गं, मी खरंच वेडी नाहीये। आई तू का अशी वागलीस सुलेखाशी? का तिचा जीव घ्यायचा प्रयत्न केलास? मी काही केलेलं नाहीये।
पण सुलेखाच्या मानेवरचे नखाचे वरकडे मी स्वतः पाहिलेत. माझ्यावर विश्वास ठेव पूनम, विश्वास ठेव. तिनेच माझे हात हातात धरले, म्हणाली तुला इथून डिस्चार्ज मिळाला तर माझ्यासाठी तू अडचण होशील. आणि माझे हात तिच्या गळ्याभोवती आवळले, आरडाओरडा केला आणि सगळं सॅनिटोरियम गोळा केलं. पण मी खरंच काही केलेलं नाहीये पूनम. आई, तुला डिस्चार्ज मिळणार होता. डॉक्टर अभ्यंकर बोलले होते मला. का असं केलंस तू? आय वॉज सो हॅपी. मी खरंच सांगते पूनम, मी खरंच काही केलेलं नाहीये. पण परत जर ती इथे आली ना तर मी तिचा जीव घेईन, त्या हलकट मुलीचा. स्टॉप इट आई, माझी चूक झाली. उगाच आले मी इथे. चल बाळ, निघूया आपण. कुठे चाललीस पूनम? अगं अगं मी आता हे सगळं बोलले ते सगळं रागाच्या भरात बोलले ग. ओ गॉड, मी असं का वागते? पूनम पूनम तू 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 बस, आपण शांतपणे बसून बोलू. तू जर माझं नाही ऐकलंस ना तर. नाही आई, मला तुझं काही एक ऐकायचं नाहीये. तू आधी पूर्णपणे बरी हो, मगच आपण या विषयावर बोलू. पूनम प्लीज. तुला कळत का नाही आई? या सगळ्यामध्ये माझी किती कुतरड होती. आय हॅव लॉस्ट बोथ ऑफ यू. तू इथे आलीस, सुलेखा वेगळी राहायला गेली आहे. प्लीज आई, मी खूप एकटी पडले ग. आय बेग ऑफ यू आई, फॉर माय सेक, लवकर बरी हो. बाळ, आपण निघूया. आय कांट टेक दिस एनी मोर. बाळ बाळ तू तरी विश्वास ठेव रे माझ्यावर. आई, माझा विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही लवकरच बरे व्हाल. चल पूनम, येतोय. पूनम पूनम पूनम, अगं पूनम माझं ऐक ग. पूनम पूनम थांब जरा. पूनम वाव, कोकणात जायचंय शुभ्राच्या घरी. येस. चला, म्हणजे तुझी तयारी आहे ना? म्हणजे काय, एका पायावर येईन मी. नाही, एरवी इथे स्टेशन पर्यंत देवळात चल म्हटलं ना तरी पाय दुखतात तुझे. माते, चिंता करू नकोस. माझ्या संगतीचं सद्भाग्य तुला यावेळी मिळणार आहे. धन्यवाद. चला बसूला, मी निघतो. चल बाय बाय. हाय. आमचं कोकणात जायचं नक्की झालं. ठरलं नक्की? हो कोण, तुम्ही दोघे जाणार? हो, म्हणजे आता हा स्वप्नील काही बोलतच नाहीये मगासपासून, म्हणजे त्याला काही यायचं नाही. नाही काकू, तसं नाहीये. इनफॅक्ट मला यायला आवडेल, पण असं स्वतःहून कसं सांगणार ना. मला घेऊन चला असं म्हणाला असतात तर नेलं असतं. बरं, ते सगळं राहू दे. तुम्ही जाणार कशा ते मला सांगा. रेल्वेचं बुकिंग करायला काका, किती मी काय म्हणतो, आपण एक गाडी हायर करूयात का? हवं तर मी ड्राईव्ह करेन, तिकडे बरं पडेल ना. अरे पण तू एकटाच ड्राईव्ह करणार? म्हणजे ड्राईव्ह एकटाच करतात, पण एवढ्या लांब तू एकटाच नेणार का असं विचारतो मी. दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम. असं किती लांब आहे, आणि जाऊ ना आरामात, रमत गमत. ॲज इट इज आय हॅव नॉट ड्रिव्हन थ्रू द कंट्री साईड फॉर अ लॉंग टाइम. कंट्री साईड? हे अमेरिका नाही आहे, हे इंडिया आहे. अमेरिकेसारखी कंट्री साईड नसते इथे. तुला सांगतो, हे ट्रक ड्रायव्हर्स असतात ना, ते हायवे म्हणजे आपल्या फोर फादर्सची प्रॉपर्टी असं समजून ते मुक्तपणे विहार करत असतात. तुला जमणार आहे का? अहो नकोच ते. काका, तुम्ही काहीही काळजी करू नका. मी काकूंना सुखरूप घेऊन जाईन आणि सुखरूप परत घेऊन येईन. हॅलो, काकू एकट्याच नाहीत, मी पण आहे शिष्टमंडळात. यू कॅन टेक केअर ऑफ युअर सेल्फ, कांट यू? बरं, ते राहू द्या. आता सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे शुभ्राच्या आईला कळवा तसं तुम्ही येताय म्हणून. नाही, काय होईल तुम्हाला सांगतो. तुम्ही जाल आणि त्या कुठेतरी यात्रेला वगैरे गेले असेल ना, पंचायत होईल. हो नाही नाही, कळवा हे महत्वाचं. हो, कळवतो. हा, चला मी निघू. या. चला बाय बाय. फोन कोणाचा आलाय? तू जर बसू ना. आणि रेगे सरांचा फोन असेल तर त्यांना सांग मी ऑलरेडी क्लासला पोहोचलो म्हणून सांग. बरं. चला बाय बाय. हां, हॅलो. हे हा स्नेहा, बरोबर नाहीये का? तुला जमत नाही ते सांग.
अगं नाही नाही तुला नाही ग, ही प्रिया. आई गो. काय झालं बघू बघू. ए राहू दे. आय कॅन टेक केअर ऑफ माय सेल्फ कांट आय? या यू कॅन. बॅगा उचलल्या आणि निघाले. मला विचारलं सुद्धा नाही. मला विचारलं सुद्धा नाही कुसुम तुझं काय, तू येतेस का, तू राहशील का इकडे. मला काय नाही, मला काही नाहीये, मी एकटी राहू शकते. पण हल्ली त्या दरोडेखोरांचा काही भरोसा नाहीये ना. दरोडेखोर? गे म्हणजे मी तुला हे काही सांगितलंच नाहीये. नाही अगं मी तरी तुला सांगत असते, अगं कमी बोल कमी बोल कमी बोल. नुसती तुझी बडबड 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 माझे सगळे विषय राहतात ना मग. हो का? मग नाहीतर काय. आता ऐक. हा. अगो काय माहितीये, त्या घरावर ना कोणीतरी पाळत ठेवतंय. हो अगो म्हणजे मला एकटीला नाही, पूनमला सुद्धा तसं जाणवलंय. हो हो ना. अगो पण या मेल्या बाळाच्या डोक्यात काही येईल तर ना. हो अगं परवा तर काय झालं माहितीये, त्यातला एक जण असा माझ्या पाठीपाठी आला आणि त्याने मला रस्त्यात गाठली. अगो त्याने मला काही केलं असतं तर मग. काय सांगताय काय? मग पण कोण कोण आहेत कोण ही लोक? आणि बाळ भाऊजी काहीच कसं नाही करत? बाळ बाळ नावासारखा बाळच राहिलाय ग बाई, घोडा नुसता. अगं मी घसा खरवडून खरवडून त्याला सांगते की अरे तिथे समोर बघ तू, तिथे तिथे कोणतरी आहे, तो आपल्याकडे लक्ष ठेवलंय त्यांनी. पण ते नाही. अरे सावध राहा, बघ, अरे बाळ बघ. नाही गेले, पुण्याला गेले. आता मी एकटी असताना कुणी मला काय केलं म्हणजे मग काय. मग नाही हो वंश, तुम्हाला कोण काय करणार? म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? नाही म्हणजे मी हेच म्हणते की तुम्हाला कसं, तुम्ही एवढी भक्ती करता की नाही, तुमच्या आसपास फिरायची हिंमत तरी आहे का कोणाची? म्हणतात की नाही, देव तारी त्याला कोण मारी. खरंच ग खरंच. अगं तूच ओळखलंस ग मला खरंच. खरंच खरंय तुझं म्हणणं. अगं तो पाठीशी आहे ना म्हणून चाललंय बाई सगळं. आणि त्यातून तुम्हाला तसं काही वाटलं ना तर इथे येऊन राहा ना तुम्ही. इथे? हो का, काय हरकत आहे. हे बघा, नाहीतरी आम्ही पण आत्ता चाललो कोकणात. तुम्ही आलात ना तर बरंच वाटेल ह्यांना आणि बाबांना. त्यांना चालणार आहे का? त्यांच्याशी बोलून बघ बाई. अहो न चालायला काय झालं? तुझ्यासारखे सगळे नसतात अगं. काही काही लोकांना माझं नुसतं नाव घेतलं तरी हुडहुडी भरते. खास करून आमच्या बाबांना. असं असं काय करतेस तू? त्यांच्याशी बोलून बघ, नंतर मला तमाशा नको. मी कोणाचा ऐकून घेणार नाही, मी सांगून ठेवते तुला. हो हो नाही तर त्यांना. वंश तुम्ही सुद्धा ना कधी कधी फार टोकाचं बोलता. असं काही नाहीये. आणि मी बोलते बाबांशी, मग तर झालं. नानकटाई आणले, नानकटाई. आता चहा बरोबर. अहो तुम्ही कशाला आणलीत? आहेत की घरात बिस्किट? नको बाई, उगीच कोणी म्हणायला नको कुसुम इथे येऊन फुकटचं गिळते म्हणून. काय वंश? नाही चहा कर, आलं बिलं घालून कर. अगं इकडे 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 बाई इकडे. हे बघ ते एक अशी बशी घे, बशी. हो. आणि त्यातलं तुझ्याकडची सुद्धा 4 बिस्किट घाल. मी बघते ना कशी लागतात ती. जा. आणि आलं बिलं घाल का? होय होय. जरा दूध जास्तच घाल. हो घालते. हॅलो, रमाकांत खोत, सुलेखा बोलते. कोण सुलेखा? इतक्यात विसरलात? हा बोला बाई. शुभ्राची शिकार करायची आहे ना? हे काय विचारणं झालं? पण आमचे हात बांधले गेलेत ना. ऐका, ते दोघंही बाहेर गावी गेलेत फिरायला. 2 दिवसांचा प्रश्न आहे. तुम्ही तिथे जाऊन तुमचं काम आटपून परत येऊ शकता. कुणाला कळणारही नाही. ते दोघंच आहेत त्या अनोळखी शहरात. हनीमूनसाठी गेले. आणि हनीमूनला गेलेल्या जोडप्यातल्या बायकोला उचलणं कठीण नाही. आणि तुमच्यासारख्या माणसासाठी तर नाहीच नाही. हां, फक्त पोलिसांना जरा मॅनेज करावं लागेल. ते तुम्ही मला सांगायची गरज नाहीये. अख्खी हयात गेली आमची.
कुठे आहेत ते दोघं? सांगते, पण माझी एक अट मान्य करावी लागेल. अट? कसली अट? आदिनाथला काही करायचं नाही. जमणार नाही. तो तर माझी. आदिनाथला काहीही करायचं नाही खोत. ए बघा बाई, अजूनही पत्ता सांगितलेला नाहीये मी तुम्हाला खोत. बोला. गुड. आपण कुठे आलोय? विमानातून उतरल्यापासून मी तुम्हाला विचारते, तुम्ही काय बोलतच नाही आहात. आपण कुठे जाणार होतो? थँक्यू. हां बोल, काय म्हणत होतीस तू? अहो मीच बोलते, आता जरा बोलाल का तुम्ही? अहो कुठे आलो होतो आपण? काय आहे सगळं? काय? हे हॉटेल आहे, हे रूम आहे, हा समुद्र आहे, हा मी आहे, आणि ही तू आहेस. कोडाईकनालला चाललोय असं सांगून निघालो होतो ना आपण, आणि आता आपण इथे गोव्यात. अरे बापरे, असं झालं काय? आता काय करायचं ग शुभ्रा? मस्करी करा तुम्ही माझी. विमानातून उतरल्यापासून मीच मूर्खासारखी बडबडते, तुम्ही काय बोलतच नाही आहात. गोव्यात कसे आलो आपण? हो ना, आता आलो, नाही गेलो कोडाईकनालला. का? शुभ्रा, तू आणि मी, आपण दोघंही आहोत ना एकमेकांबरोबर. काय फरक पडतो? घरी कळवलं का आपण गोव्यात होते? नाही. का? असंच. वेड लागले तुम्हाला. खरंच वेड लागलाय मला. आणि ते तू लावलंय शुभ्रा, कायमच. काय झालं शुभ्रा? तो डाग झोंबतोय. अजून झोंबतोय?
आदिनाथ मी आलीच.